तर काँग्रेस नेत्यांनी नाना पटोलेच मुख्यमंत्री व्हावेत अशी आग्रही मागणी केली आहे। त्यावर आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटत असतं अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे। तसेच नागपुरातील सगळ्या जागांवर नाना पटोले यांनी दावा देखील केलाय। बघूया। बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात धार्जनी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतं की भाजप आणि भाजपप्रणीत सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात आहेत, शिवद्रोही लोक आहेत आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्त्वाचे। बघा, आता प्रायोगिक जेव्हा प्राथमिक चर्चा होतात त्यावेळेस प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं जागेवर दावा करतो आहे आणि त्या दाव्यामध्ये त्याला तिढा नाही, तो सामोपचाराने आम्ही सोडवू अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे। कधीपर्यंत जागा वाटपाचा निर्णय भाऊ महाराष्ट्रात येत्या 10 दिवसापर्यंत सगळ्या जागा वाटपाचा निर्णय होऊन जाईल। नागपुरात तुम्ही 6 जागांचा काल आढावा घेतला, 6 जागा लढण्यावर ठाम आहे? बिलकुल, या जागा परंपरागत काँग्रेसच्या आहेत आणि त्याच्यामुळे 6 जागा काँग्रेस लढाव्यात हे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि आमचा जो बेसिक आहे की मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावा त्याच्यामध्ये मेरिट हा काँग्रेसच्या फेवरलाच जातो।